होली सदनी को ये होली उबे को ये गरबे ये होली पूजन को ये होली जगन माता ये आज ओने अपने चालित रहे आज तो होली जगन माता आता नंबर सुपर माता से कोने नववीर्यम परी होली जगन माता होळी हा सण आदिवासीमध्ये सगळ्यात मोठा सण आहे। कोणाला आमंत्रण न देता होळी हा सण सगळे पब्लिक एका ठिकाणी गोळा होतात। आपापल्या परंपरा जी आदिवासीमध्ये ही परंपरा मोठी आहे आणि होळी हा निमंत्रण न देता तरी लोक सगळे येतात, रात्रभर नाचतात, होळीचा आनंद घेतात। सकाळी होळी पेटली का आपापल्या गावी सर्व लोक शांतपणे निघून जातात। होळी आम्ही सर्व हे मजुरीत गेलेले लोक असताना हे येतात सर्व एकत्र होळीसाठी येतात। मोठा सण असतो होळी हा आमच्या सर्व एकत्र येतात आणि साजरा करतात होळी। राजे राजवाडे होते तेव्हापासून चालत आलेली परंपरा आम्ही आता घेऊन चालतो, टिकवतोय। होळीमध्ये बाकी हे मोरखी बनता, मी बनलो असा, आणि बाकी हे भाऊ बुद्या मग ढाणका डोको बनता, बाकी ते भूतबाबा सारखे बनता आणि ज्यांची त्यांची मानता असते मग ते बनावं लागतं, मग साजरा करतो होळी। राजवाडी होळी माझं नाव अनिल धर्मा पाडवे वाडीवार। मी मूळ वाडीवार भागाचा रहिवासी असून आमच्या रीतिरिवाजाप्रमाणे होळी हा सण आदिवासी सुख दुःखाचा एक विघ्नहर्ता असते। या कारणाने आम्ही होळी हा सण एक महिना 15 दिवस मानताचे पालने करून आम्ही या होळी सणाच्या आज भोंगऱ्या या मोरशी बनवून आम्ही सणाबद्धाप्रमाणे नाचत असतो। तर हे काठी होळी 12व्या शतकापासून याची आलेली असते होळी परंपरा, त्याप्रमाणे आम्ही वंश परंपरागत किंवा सण साजरा करीत असतो। काय परंपरा आहे काठीची होळी? काठीची होळीची परंपरा अशी आहे की या परिसरातला प्रत्येक माणूस काठीला होळीसाठी येतो आणि रात्रभर नाचतो, होळीचे दर्शन करतो आणि सकाळी पहाटेस 5 वाजता जेव्हा 5-5:30 वाजता होळी जळते, होळी जळल्यानंतर ते होळीचा राख कपाळी लावला की पुन्हा परत जातो। पण तो या सणोत्सवामध्ये त्याला एक जीवन जगण्याचं सामर्थ्य भेटतं की पुन्हा आता नवीन वर्ष सुरू झालं, पुन्हा मी जोमाने माझं लाईफ माझं जीवन हे जगण्यासाठी मला शक्ती मिळाली आणि पुन्हा मी जोमाने जीवन जगेल असं ते एक शक्ती या होळीच्या सणोत्सवामुळे भेटते। आणि प्रत्येक परिसरातून आलेला तरुण म्हातारा स्त्री पुरुष सगळे एकत्र येऊन नाचतात आणि काय भांगडणे किंवा आपसामध्ये मतभेद नाही, सगळे विसरून या ठिकाणी होळी सण साजरी करतात। हे मोठं वैशिष्ट्य या ठिकाणी या काठी होळीचं आहे। किती दिवस साधारणतः हा होलिका उत्सव चालतो आणि काय? होली उत्सव 1 महिन्यापासून हालचाली सुरू होतात की ज्यांचं मानतं असतं ते आपापल्या पद्धतीने पथ्य पाडून ते बाजूला राहतात। त्यानंतर
जे साज करण्यासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी त्यांची लगबग सुरू असते. आणि जेव्हा चंद्रमाचे दर्शन घेतल्यानंतर पौर्णिमापर्यंत ते त्यांच्या कामाला असतात. आणि जेव्हा ते होळीसाठी जेव्हा त्यांना ते एकत्र येतात आणि हा जो 4-5 दिवसाचा जो प्रोग्राम असतो, म्हणजे कमीत कमी एका मोरख्याने किंवा एका मानतावाल्याने 5 होळी तरी केली पाहिजे. आणि अशा पद्धतीने हा सण उत्सव 10-15-20 दिवसाचा काठीच्या होळीचं असं आहे की जे परंपरा म्हणजे रेकॉर्डप्रमाणे तर 1246 पासून आपण कुठेतरी रेकॉर्डला बघतो आहे. याच्या अगोदरपासून ही परंपरा सुरूच होती असे आमचे जे पूर्वज होते ते सांगायचे. हा जो बांबू आहे हा गुजरातमधून आणतात. इथून ते कमीत कमी 150 किलोमीटर अंतर आहे. आता तर वाहन झाल्यामुळे लोक घ्यायला जाणारे इथून वाहनाने जातात, पण तिकडनं ते पाय घेऊन येतात. तिकडनं काठीपर्यंत यायला त्यांना 3 दिवस लागतात. जंगलामधून वडफलीपर्यंत, तर वडफलीतून मोकसहून काठीपर्यंत त्यांना 3 दिवस लागतात. आणि अशा पद्धतीने दरवर्षी ज्या कुटुंबाला जी बांबू घ्यायला जाण्याची जी परंपरा आहे तो कुटुंब तयार होतं आणि बांबू घ्यायला जातात. लाकडे कोणी आणायचे, सजवायचे कोणी, कापायचे कोणी, हे पूर्ण ठरलेलं आहे. किंवा प्रत्येक माणूस आलेला माणसा 5 मूठ माती काढतो, त्याच्यातला मोठा खड्डा तयार होतो आणि त्या खड्ड्यामध्ये होळीचं रोपली जाते आणि प्रत्येक घरातनं एक लाकूड दिलं जातं आणि अशा पद्धतीने होळी साजरी होते. बांबू कुठल्या दिशेला पडल्यानंतर काय म्हणतात की अशी परंपरा आहे की बांबू हा पूर्वेला पडला पाहिजे तर सुख आणि शांती येईल असं परंपरा आहे. आणि यावर्षी पण बांबू चांगल्या पद्धतीने पूर्वेला पडला आहे. त्याच्यामुळे यावर्षी चांगलं भरभराटीचे वर्ष येईल, पाऊस चांगला पडेल आणि सुख शांती येईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.